मग आता एक कवीस असा असा का असतो तो पूर्ण काळा असतो. ते एक झाड आहे आमच्या इथं. त्या झाडापाशी मी गेलो बरोबर. त्या झाडापाशी गेल्यानंतरनं मला पूर्ण अशी काळी आकृती दिसली. मग ते आकृती दिसल्यानंतरनं मला एकदम चक्कर आली आणि मी बेशुद्ध झालो. बेशुद्ध झाल्यानंतर मी तिथं खाली पडलो. मग मी देवऋषांकडे गेलो. तिथं देवऋषांकडे चौकशी केली, मला असं का होतंय, काय ह्याच्या मागचं कारण आहे असं. म्हणजे मग त्यांना सांगितलं मला की तुमच्या इथं काहीतरी तू गावला असशील, म्हणजे कुठंतरी काहीतरी तुला म्हणजे दाखवलं असेल कुणीतरी असं, म्हणजे भूत तुला दिसलं हे असं. मग तो म्हणतोय म्हणजे काहीतरी असेल तिथं. मग त्यानंतरनं मी घरी आलो तर बरोबर 12-1च्या सुमारात मला तीच आकृती दिसली, म्हणजे अशी चेहऱ्यासमोर. मी दचकून उठलो आणि दचकून उठल्यानंतरनं भाऊ म्हणला की असं का होतंय तुला. भाऊ पण माझी काळजी करायला लागला खूपच त्यानंतरनं. मग आम्ही वयस्कर लोकांना विचारलं तर त्या लोकांना आम्हाला बरोबर सांगितलं की तिथं तो जुन्यातला खवीस म्हणतात, तो खवीस आहे जुन्यातला. तर भरपूर जुन्यातला आहे तो. मग त्यानंतरनं तिथं म्हणजे आता कोण राहत नाही, म्हणजे त्या जिथं झाड आहे ना त्या सीताफळीचं त्याच्या बाजूला एक रूम आहे, तिथं कोण राहत नाही. आता तिथली लोक निघून गेलेत, त्यांना पण माहिती झाले ना इथं कवीस आहे म्हणून. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.